एक प्रभावी पायाभूत सुविधा आहे। जगातील सर्वात उंच टॉवर्स आणि सर्वात आलिशान रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण अशा 12 ठिकाणांची माहिती घेणार आहोत जिथे तुम्हाला अवश्य भेट द्यायची आहे। तर त्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे आपल्या सर्वांचं आवडतं म्हणजे बुर्ज खलिफा। तर बुर्ज खलिफा हे दुबईमधील भेट देण्याचे एक प्रतिष्ठित असे ठिकाण आहे, कारण ती जगातील सर्वात उंच इमारत आहे। 824 मीटर म्हणजे 2716.5 फूट 200+ मजली बुर्ज खलिफामध्ये 160 असे राहण्यायोग्य मजले आहेत। बुर्ज खलिफा हे एक नेत्रदीपक संयोजन आहे। 124व्या आणि 148व्या मजल्यावर 2 हे निरीक्षक डेकसह वास्तुकला आणि अभियांत्रिकी, तर 122व्या मजल्यावर म्हणजे 1450 फूट उंचीवर असलेले वातावरण हे जगातील सर्वात उंच रेस्टॉरंट देखील आहे। त्यानंतर दुसरं ठिकाण येतं ते म्हणजे बुर्ज अल अरब। तर बुर्ज अल अरब हे दुबईमधील एक असे प्रतिष्ठित ठिकाण आहे जे तारांकित हॉटेल आहे, जे पालेसारखं दिसतं। 321 मीटर उंच बुर्ज अल अरब हे जगातील सर्वात उंच स्वीट हॉटेल आहे। 28व्या मजल्यावर एक हेलिपॅड आणि रेस्टॉरंट आहे जे मध्य हवेत निलंबित दिसते। बुर्ज अल अरब हे मानवनिर्मित बेटावर स्थित आहे, जे एका खाजगी पुलाने मुख्य भूभागाशी जोडलेले आहे। त्यानंतरचे ठिकाण येतं पाम जुमेराह, जे देखील मानवनिर्मित बेट आहे। दुबईमधील आणखी एक आवश्यक ठिकाण म्हणजेच पाम जुमेराह, पुन्हा दावा केलेल्या जमिनीवर बांधलेले आणि कृत्रिम द्वीप समूहांच्या मालिकेसारखे दिसते। जर तुम्ही वरून पाहिले तर याचा आकार ताडाच्या झाडासारखा आहे। बेटावर काही आहेत दुबईची शीर्ष लक्झरी रिसॉर्ट्स आहेत। पाम जुमेराह तयार करण्यासाठी कोणते स्टील किंवा कॉन्क्रीट वापरले गेले नाही, ज्यामध्ये समुद्राच्या तळातून आणलेल्या तब्बल 120 दशलक्ष घनमीटर वाळूचा समावेश आहे। बेट हे पर्यटकांना विविध उपक्रम देखील देते। शॉपिंग मॉल्स आणि हॉटेल्स पासून ते लक्झरी बीच रेस्टॉरंट पर्यंत पाम जुमेरा बेटावर हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतरचं चौथं ठिकाण आहे ते म्हणजे द म्युझियम ऑफ द फ्युचर। हे दुबईतील एक नवीन पर्यटनाचं आकर्षण आहे आणि जगातील सर्वात उंच इमारतींमध्ये याची गणना केली जाते। शहराचा मुख्य महामार्ग असलेल्या शेख झायेद रोडवर वसलेले हे संग्रहालय 7 मजली पोकळ लंब वर्तुळाकार रचना आहे, ज्याची रचना स्टेनलेस स्टील पासून केली आहे आणि अरबी कॅलिग्राफीच्या कोटांनी कोरलेले देखील आहे। या संग्रहालयात अभ्यंगतांना 2071च्या अनुभवात्मक प्रवासावर घेऊन जाते, जे UAEच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाशी संबंधित आहे। त्यानंतरचे भेट देण्याचे ठिकाण म्हणजे दुबईचे ॲक्वेरियम। दुबईतील मत्स्यालय आणि पाण्याखालील प्राणी संग्रहालय हे सर्वात मोठ्या ॲक्रिलिक पेन साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे। हे जगातील सर्वात मोठ्या इनडोअर ॲक्वेरियम पैकी एक आहे। दुबईमध्ये स्थित आहे हे मॉल हे 33,000हून अधिक जलचरांचे घर आहे, ज्यामध्ये 140 पेक्षा जास्त प्रजाती देखील आहेत। या ॲक्वेरियम मध्ये 10 दशलक्ष लिटर टाकीमध्ये 400 पेक्षा जास्त शार्क देखील आहेत आणि हे एक लोकप्रिय आकर्षण बनलेलं आहे, तरी तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा। त्यानंतरचे ठिकाण आहे अटलांटिस ॲक्वेचर आणि सिक्रेट चेंबर। तर ॲव्हेंचर वॉटर पार्क मध्ये खाजगी समुद्रकिनारे, मुलांचे खेळण्याचे क्षेत्र आणि सागरी क्रियाकलाप आहेत आणि द अटलांटिस ॲव्हेंचरला लागून हे दुबईतील सर्वात मोठे वॉटर पार्क आहे, ज्यामध्ये आयकॉनिक राईड्स आणि आकर्षणे आहेत। वॉटर पार्क हे 17 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे आणि सर्वात आकर्षण जल आकर्षणे देते। या उद्यानात साहसी पर्यटकांना 30 वॉटर स्लाइड्स देखील आहेत। तुम्ही लीप ऑफ फेथ मध्ये डुबकी मारू शकता आणि तुम्ही यामध्ये नक्की व्हिजिट द्या। नंतर 7वे ठिकाण आहे स्की दुबई। स्की दुबई हे दुबईमधील पर्वतांमध्ये हिवाळ्यातील विलक्षण वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आहे। दुबई मॉलमधील या पर्यटन आकर्षणामध्ये स्कीइंग, टोबोगॅनिक आणि स्नोबोर्डिंगसह विविध बर्फ क्रियाकलाप आहेत आणि निवासी हिम पेंग्विनच्या जवळ देखील तुम्ही जाऊ शकता। हे मध्य पूर्वेतील पहिले इनडोअर स्की केंद्र आहे। त्यानंतर
आणखीन भेट देण्याचे ठिकाण आहे दुबई मरीना. दुबई मरीना हे मानवनिर्मित कालव्याचे शहर आहे. अरबी आखातांकडे तोंड करून 2 मैलांच्या वाळूवर वसलेले आहे. पर्यटकांना उंचावरील लक्झरी निवासी घरे पाहता येतात आणि सुट्टीचे गुणधर्म देखील. परिसर एक्सप्लोर करण्यासाठी पारंपरिक अरेबियन डो, यॉट किंवा स्पीड बोटवर तुम्ही फेरफटका मारू शकता. आणि संपूर्ण वॉटरफ्रंट हे जिल्हा मानवनिर्मित आहे आणि वाळवंटाचे उत्खनन करून आणि खाडीचे पाणी साईटवर वाहू देऊन हे तयार केले गेलेले आहे. त्यानंतरचे मुख्य ठिकाण आहे ते म्हणजे दुबई फ्रेम. दुबई फ्रेमने सर्वात मोठी चित्रफ्रेम म्हणून जागतिक विक्रम देखील केलेला आहे. दुबईच्या झाबील पार्कमध्ये जुन्या आणि नवीन दुबईच्या मधोमध वसलेले हे विशाल संरचना 150 मीटरच्या उंचीवरून शहराचे विहंगम दृश्य देते. चित्रफ्रेमचा आकार तयार करण्यासाठी समांतर उभ्या टॉवर्सना जोडणारा अत्याधुनिक काचेचा पूल हे ते एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे. तर तुम्ही येथे नक्की व्हिजिट करा. त्यानंतर दुबईतले 10वे भेट देण्याचे ठिकाण आहे ते म्हणजे मिरॅकल गार्डन. हे गार्डन जगातील सर्वात आकर्षक नैसर्गिक फुलांच्या बागांपैकी एक आहे. हे मिरॅकल गार्डन 150 दशलक्षाहून अधिक फुलं फुललेली आहेत. हे 72,000 चौरस मीटरचे नंदनवन सर्वात नयनरम्य आणि गोड सुगंधी फुलांच्या नंदनवनात फुललेले आहे. जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक फ्लॉवर गार्डनमध्ये 18 एकर मध्ये पसरलेल्या शेकडो फुलांच्या आकाराचे प्रदर्शन आहे. तर तुम्ही येथे तरी नक्कीच व्हिजिट करू शकता. त्यानंतरचे ठिकाण आहे डॉल्फिन रमियन. तर गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड सोबत देखील शेअर करा आणि आपल्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल